नमस्कार छोट्या वैज्ञानिकांनो आणि अंतराळ प्रेमींनो. आपल्या रोमांचक अंतराळ सफरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा एपिसोड सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक छोटंसं आव्हान आहे. समजा तुम्ही रात्री आकाशाकडे पाहत आहात. तुम्हाला 2 चमकदार तारे दिसतात. पण जर मी सांगितलं की त्या ताऱ्यांच्या मागे लपलेलं आहे लाखो कोट्यावधी ताऱ्यांचं एक प्रचंड विश्व, तर चला तर मग आज आपण अंतराळातील एका विशाल आकाशगंगांच्या शहराला भेट देऊया. आजच्या चित्रात सर्वात आधी तुमचं लक्ष वेधून घेतील ते 2 चमकदार तोकदार दिसणारे तारे. हे तारे आपल्या मिल्की वे गॅलेक्सीचे आहेत आणि पृथ्वीपासून काहीशे प्रकाशवर्ष दूर आहेत. काहीशे प्रकाशवर्ष खूप दूर वाटते ना? थांबा, आता खरी संख्या ऐका. या ताऱ्यांच्या खूप खूप मागे आहेत हायड्रा क्लस्टरमधील आकाशगंगा आणि त्या पृथ्वीपासून 10 कोटी प्रकाशवर्षांहूनही जास्त दूर आहेत. म्हणजे या चित्रात आपण एकाच वेळी जवळचे तारे आणि अत्यंत दूरच्या आकाशगंगा पाहत आहोत. आता पाहूया या क्लस्टरमधील काही सुपरस्टार. आकाशगंगा. क्लस्टरच्या मध्यभागी 3 अतिशय मोठ्या आकाशगंगा आहेत. NGC 3311, एक पिवळसर लंबवर्तुळाकार आकाशगंगा NGC 3309, आणखी एक विशाल लंबवर्तुळाकार आकाशगंगा NGC 3312, एक सुंदर निळसर सर्पिल आकाशगंगा. आता अंदाज लावा, या आकाशगंगा किती मोठ्या असतील? प्रत्येक आकाशगंगेचा व्यास जवळपास 1,50,000 प्रकाशवर्ष आहे. तुलनेसाठी सांगायचं झालं तर आपली मिल्की वे गॅलेक्सी सुमारे 1,00,000 प्रकाशवर्ष रुंद आहे. म्हणजे यापैकी काही आकाशगंगा आपल्या गॅलेक्सीपेक्षाही मोठ्या आहेत. आता आणखी एक मजेदार गोष्ट शोधायची आहे. NGC 3312च्या वरच्या डाव्या बाजूला नीट पाहिलंत तर तुम्हाला 2 आकाशगंगा एकमेकांवर ठेवलेल्या दिसतील. या जोडीला NGC 3314 म्हणतात. पहिल्यांदा पाहिल्यावर त्या जणू धडकणार आहेत असं वाटतं. पण खरं तर त्या वेगवेगळ्या अंतरावर आहेत आणि आपल्याला फक्त एकमेकांवर दिसत आहेत. हा हायड्रा क्लस्टर एबेल 1060 या नावानेही ओळखला जातो. आणि विशेष गोष्ट म्हणजे मिल्की वेपासून 20 कोटी प्रकाशवर्षांच्या आत असलेल्या 3 सर्वात मोठ्या गॅलेक्सी क्लस्टर्सपैकी हा एक आहे. पण थांबा, कथा अजून संपलेली नाही. आकाशगंगा एकट्या राहत नाहीत. जसं माणसं शहरांमध्ये राहतात तसं आकाशगंगा क्लस्टर्स म्हणजे समूहांमध्ये राहतात. आणि अनेक क्लस्टर्स मिळून तयार होतात सुपर क्लस्टर्स, म्हणजे तारे मिळून आकाशगंगा बनतात. आकाशगंगा मिळून क्लस्टर्स बनतात. क्लस्टर्स मिळून सुपर क्लस्टर्स बनतात. आणि हे सुपर क्लस्टर्स देखील विश्वात अजून मोठ्या प्रमाणावर एका अद्भुत जाळ्यासारखे मांडलेले दिसतात. विश्व खरंच किती विशाल आहे याची कल्पना करायलाही कठीण वाटतं ना? कदाचित आत्ता तुम्ही पाहत असलेले हे चित्र आपल्या विश्वाच्या एका छोट्याशा भागाची झलक असेल. मित्रांनो, आजची हायड्रा गॅलेक्सी क्लस्टरची सफर तुम्हाला कशी वाटली? जर तुम्ही आज काही नवीन शिकलात तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमांचक अंतराळ सफरींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या अंतराळ रहस्यासोबत. तोपर्यंत निरीक्षण करत रहा, नवीन गोष्टी शिकत रहा आणि आकाशाकडे बघत रहा. धन्यवाद मित्रांनो.